आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. नमो पार्वती पते. हर हर पूर्णागड, ज्याला प्रचंडगड असेही म्हणतात, हा पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला एक अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात एक खास स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त 16 वर्षांचे असताना त्यांनी सर्वप्रथम याच किल्ल्यावर स्वारी करून तो जिंकला. हा किल्ला त्यावेळी आदिलशाहीच्या ताब्यात होता. तोरणा किल्ल्याची ही विजयगाथा म्हणजे स्वराज्याची सुरुवात होती. या विजयामुळेच शिवाजी महाराजांनी आपल्या स्वतंत्र राज्याचा पायाभरणी केली. रायगड किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात खूप महत्त्वाचे स्थान आहे. हा किल्ला मराठा साम्राज्याची राजधानी होता. इ.स. 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावर राज्याभिषेक करून घेतला आणि मराठा साम्राज्याची स्थापना केली. 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगडला मराठा साम्राज्याची राजधानी बनवले. याच किल्ल्यावर 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे या किल्ल्याला शिवतीर्थ असेही म्हणतात. राजगड किल्ला महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात असलेला एक महत्त्वपूर्ण किल्ला आहे. या किल्ल्याने मराठा साम्राज्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. सुमारे 26 वर्षे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होता. शिवाजी महाराजांच्या ताब्यात येण्यापूर्वी हा किल्ला मुरुंबदेव या नावाने ओळखला जात होता. हा किल्ला आदिलशाहीच्या नियंत्रणाखाली होता. 1647 साली वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकल्यानंतर राजगड ताब्यात घेतला. या किल्ल्याचे महत्त्व ओळखून त्यांनी त्याचे नाव बदलून राजगड ठेवले. प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 साली बांधला. हा किल्ला मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेसाठी प्रसिद्ध आहे. ती म्हणजे अफझल खानाचा वध. 1659 मध्ये विजापूरच्या आदिलशाहीने शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी त्यांचा बलाढ्य आणि क्रूर सेनापती अफझल खान याला पाठवले. अफझल खानाने शिवाजी महाराजांना भेटायला प्रतापगडच्या पायथ्याशी येण्यास सांगितले. शिवाजी महाराजांना अफझल खानाचा डाव माहीत होता. त्यांनी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी भेटण्याचं मान्य केले. 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफझल खान आणि शिवाजी महाराज यांच्यात भेट झाली. अफझल खानाने शिवाजी महाराजांवर दगाफटका करून हल्ला केला. मात्र शिवाजी महाराजांनी आपली चतुराई आणि वाघनखे वापरून अफझल खानाचा वध केला. या विजयामुळे मराठा सैन्याचे मनोबल वाढले आणि मराठा साम्राज्याचा पाया अधिक मजबूत झाला. साल्हेर किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात आहे. हा किल्ला मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या लढाईसाठी ओळखला जातो, ती म्हणजे साल्हेरची लढाई. 1672 मध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याने मोगलांच्या सुरतवर दुसऱ्यांदा हल्ला केला.
या हल्ल्यानंतर मोगल सम्राट औरंगजेबाने शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी मोठा सैन्यदल पाठवला। साल्हेरची लढाई फेब्रुवारी 1672 मध्ये झाली। ही लढाई मराठा साम्राज्य आणि मोगल साम्राज्य यांच्यात झाली होती। लढाईची जागा ही लढाई साल्हेर किल्ल्याच्या जवळ झाली। शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने मोगलांच्या सैन्याचा पराभव केला। या लढाईत मराठ्यांनी मोठे यश मिळवले। शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे। हा किल्ला मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीमुळे प्रसिद्ध आहे। 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। त्यांचे वडील शहाजीराजे भोसले आणि आई जिजाबाई या होत्या। जिजाबाईंनी किल्ल्यावरील शिवाई देवीचे नाव शिवाजींना दिले। लोहगड किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात लोणावळ्याजवळ आहे। हा किल्ला मराठा साम्राज्याच्या इतिहासात एक महत्त्वाचा किल्ला होता। याचा इतिहास खूप जुना आहे। लोहगड किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3400 फूट उंचीवर आहे। हा किल्ला महाराष्ट्रातील जुन्या किल्ल्यांपैकी एक असून त्याचा उपयोग व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जात असे। 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड आणि विसापूर हे किल्ले ताब्यात घेतले। पन्हाळा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे। 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला। हा किल्ला मराठा साम्राज्यासाठी एक महत्त्वाचे स्थान बनले। 1660 मध्ये विजापूरच्या आदिलशाहीचा सेनापती सिद्दी जोहर याने पन्हाळा किल्ल्याला मोठा वेढा घातला। हा वेढा सुमारे 5 महिने चालला। शिवाजी महाराज किल्ल्यात अडकले होते। या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक योजना आखली। त्यांनी आपला विश्वासू सरदार शिवा काशीद यांना आपला वेश धारण करण्यास सांगितले आणि स्वतः दुसऱ्या मार्गाने विशालगडाकडे निघाले। शिवा काशीद यांनी मोगल सैन्याचे लक्ष विचलित केले, पण ते पकडले गेले। दरम्यान बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सैन्याने शिवाजी महाराजांना सुरक्षितपणे विशालगडावर पोहोचण्यास मदत केली आणि पावनखिंडीत मोगल सैन्याला रोखून धरले। विजादुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यात आहे। हा किल्ला मराठा आरमाराच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा जलदुर्ग आहे। या किल्ल्याला पूर्व समुद्राची राणी असेही म्हटले जाते। 1640 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकला आणि त्याचे नाव विजयादुर्ग ठेवले। विजयाचा प्रतीक म्हणून हे नाव दिले गेले। शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची तटबंदी मजबूत केली आणि त्याला एक अभेद्य नौदल तळ बनवले। सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक जलदुर्ग आहे। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराची नौदल ताकद वाढवण्यासाठी आणि किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले। 1664 साली त्यांनी मालवण जवळच्या कुर्टे बेटाची निवड केली आणि तिथे एका अभेद्य किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात केली। या बेटाची निवड करण्यामागे अनेक कारणे होती। हे बेट समुद्रापासून जास्त दूर नव्हते, पण त्याच वेळी जमिनीवरून त्यावर हल्ला करणे कठीण होते। जिंजी किल्ला, ज्याला पूर्वेकडील ट्रॉय असेही म्हटले जाते, हा तामिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक किल्ला आहे। जिंजी किल्ला मराठ्यांच्या इतिहासाशीही जोडलेला आहे। 1677 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहीम दरम्यान हा किल्ला जिंकून घेतला। शिवाजी महाराजांनी किल्ल्याची अभेद्यता ओळखली आणि त्याला अधिक मजबूत केले। त्यांनी किल्ल्यावर अनेक सुधारणा केल्या, ज्यामुळे तो आणखी सुरक्षित झाला। शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या मुलांच्या काळात जिंजीने मराठा साम्राज्यात महत्त्वाची भूमिका बजावली। जेव्हा औरंगजेबाने महाराष्ट्रावर हल्ला केला तेव्हा छत्रपती राजाराम महाराज यांनी औरंगजेबाच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि जिंजी किल्ल्याला आपली राजधानी बनवले। राजाराम महाराजांनी सुमारे 7 वर्षे या किल्ल्यावरून औरंगजेबाशी संघर्ष केला। कोंढाणा किल्ला
ज्याला आज आपण सिंहगड या नावाने ओळखतो, महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि शौर्याची गाथा सांगणारा किल्ला आहे. कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेल्याने शिवाजी महाराज अस्वस्थ होते. हा किल्ला परत मिळवण्याची जबाबदारी त्यांनी आपला विश्वासू आणि पराक्रमी सरदार तानाजी मालुसरे यांना दिली. तानाजी मालुसरे यांनी आपल्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण बाजूला ठेवून स्वराज्यासाठी आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे असा निश्चय केला. 4 फेब्रुवारी 1670च्या रात्री तानाजी मालुसरे यांनी अवघ्या 300 मावळ्यांसह कोंढाण्यावर हल्ला केला. घोरपडीच्या सहाय्याने किल्ल्याची कठीण अशी कडा चढून ते गडावर पोहोचले. गडावर जोरदार लढाई झाली. या युद्धात तानाजी मालुसरे यांनी पराक्रमाची शिकस्त केली, पण लढता लढता ते वीरगतीला प्राप्त झाले. त्यांच्या मृत्यूनंतर सूर्याजी मालुसरे यांनी लढाईची सूत्रे हातात घेतली आणि किल्ला जिंकला. कोंढाणा जिंकल्याची बातमी जेव्हा शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला, पण तानाजींच्या हौतात्म्याचे वृत्त ऐकून ते खूप दुःखी झाले. त्यांनी त्यावेळी उद्गार काढले, गड आला पण सिंह गेला. या अतुलनीय पराक्रमामुळे आणि तानाजींच्या बलिदानामुळे शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचे आणि त्यागाचे प्रतीक म्हणून आजही हा किल्ला आपल्याला प्रेरणा देतो. मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा. मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा. जी जामा के अंक में शिवा नाम का बालक था. पिता शाहजी हुए मुक्त पर दूर बीजापुर जाना था. बाल शिवाजी को माँ जी ने देश प्रेम का ज्ञान दिया. दादाजी ने बचपन से ही रण कौशल विज्ञान दिया. युवा हो जब पिताजी ने बीजापुर दरबार दिखाया. वीर शिवाजी ने आदिल के आगे शीश नहीं झुकाया. मावल जाकर शिवाजी ने ढांप लिया लोगों का मन. कमी नहीं साहस की इनमें, बस करना होगा मार्गदर्शन. मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा. मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा. मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा. मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा. माटी की सौगंध उठाई, धरती माँ पर मर मिटना. शूर वीरों ने शपथ ली, अधर्म के आगे कभी ना झुकना. गुलामी से मुक्ति पाने को मावल लोग हुए राजी. धरती का मान शिवाजी, देश का अभिमान शिवाजी. शूरवीरों की है ये धरती, वीर शिवाजी पालनहार. बुराई जिससे डर कर भागे, ऐसी गूंजी है हुंकार. स्वराज्य हमारा है विस्तार, वीर शिवाजी की है दहाड़. ऐसी उठी बुलंद आवाज, खंड खंड गिरने लगे पहाड़. मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा. मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा. मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा. मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा. तोरण राज का पुरंदर दुर्ग पर जब सेना घिर आई, क्षण में चकमा देने वाली गोरिल्ला नीति अपनाई. शावली को जीत शिवाजी ने आदिल शाह की नींद उड़ाई. शिवाजी ने
आगे बढ़कर विजय पताका फहराई। शिवाजी का देख पराक्रम आदिल शाह भी घबराया। अफजल भेज शक्ति से बुद्धि का परिचय करवाया। इकला पाकर अफजल ने शिवाजी को गले लगाया। उसका बल छल भाप शिवाजी ने मृत्यु लोक पहुंचाया। मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा। मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा। मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा। मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा। हुकूमत की लाज बचाने औरंगजेब से हाथ मिलाया। शाइस्ता को भेज औरंगजेब ने आदिल को यकीन दिलाया। छापा मार शिवाजी ने शाइस्ता की उंगलियों को काट गिराया। उल्टे पांव भगा उसको मजा खूब चखाया। मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा। शिवाजी 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 शिवाजी। विजय मिली जय सिंह को तब शिवाजी ने संधि नीति अपनाई। किए समर्पित कई किले जन जन की फिर करी भलाई। न्योता पत्र स्वीकार किया औरंगजेब ने जब सभा बुलाई। नजर बंद कर शिवाजी को आगरा में कूटनीति अपनाई। मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा। शिवाजी 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 शिवाजी। नजर बंद था वो ऐसा चींटी भी ना घुस पाई। पर साहस बुद्धि चतुराई शिवाजी ने ऐसी दिखलाई। टोकरे के भीतर छिपे शिवाजी हो गए ऐसे झूमंतर। कानों कान न हुई खबर सेना हो गई तितर बितर। मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा। शिवाजी 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 शिवाजी। शिवाजी की बुद्धि के आगे औरंगजेब ने मुंह की खाई। तख्ता उलट बीजापुर का तब आदिल शाही से मुक्ति पाई। स्वराज्य हासिल कर शिवाजी ने किया था सपना साकार। छत्रपति बन शिवाजी ने सर्वधर्म संभाव का दिया उपहार। मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा। मातृभूमि से गहरा नाता वीर शिवाजी की ये गाथा।